माझं तर सर्वस्व हरपलंय। आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही, मी तुमच्याकडं नातं टिकवायला आलेले आहे। माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही। खरं सांगायचं तर माझं दुःख मोठं आहे। माझं तर सर्वस्व हरपलंय, पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि त्यांच्या पश्चात माझ्यावर आलेली जबाबदारी, या साऱ्यांच्या बळावर हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे। मी आपल्याला माहिती आहे की नेहमीच सांगत आले की आदरणीय दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या विकासाचा आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी मी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करीन। दुःखाला कवटाळून न बसता जनसेवेसाठी मी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून उभी आहे। माझ्यासोबत कुणी असो वा कुणी नसो, जोपर्यंत तुम्ही बारामतीकर जनता माझ्या पाठीशी आहात तोपर्यंत मी थांबणार नाही, मी खचणार नाही, मागे हटणार नाही। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारिणी आहे। येसूबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।